नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी गावातील महिला सरपंच प्रयागा लोंढे यांच्यावर MIDC पोलीस स्टेशनमध्ये मातंग समाजाला जातीवादक शब्द बोलल्यामुळे गुन्हा दाखल. सदर हा आढावा घेतला आहे जिल्हा प्रतिनिधी लक्ष न्यूज रिपोर्टर हुसैब वरपे अहमदनगर यांनी. सदर घटनेची माहिती अशी की शेंडी गावातील मातंग समाजाची स्मशानभूमी JCBच्या साह्याने उकरल्यामुळे पूर्वजांच्या कबरी उकरल्या गेल्या. मातंग समाजाच्या महिलांनी आमच्या पूर्वजांच्या कबरी का उकरल्या विचारपूस करीत असताना सरपंच महिलेने जातीवादक शब्द केला. या महिलेने सरपंचपदाचा गैरवापर केला. अनेक वेळा सरपंच महिलेने समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. या महिलेला सरपंच पदावर राहण्याचा अधिकार काय? आतापर्यंत शेंडी गावामध्ये जनतेतून अशी चर्चा होत आहे, तरी मातंग समाजाने या सरपंच महिलेला तातडी अटक करावी, अन्यथा आमचा समाज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मातंग समाजाने दिला आहे. संविधानिक पद्धतीने मिळालेलं पद हे कधीच वाईट नसतं, परंतु पदाला आलेला मद हा वाईट असतो. प्रत्येकाने हे डोक्यात ठेवायचं असतं. मिळालेलं हे पद एक ना एक दिवस सोडावं लागणार आणि एकदा की पदाला मद आला आणि मग भल्याभल्यांचा गर्वहरण होतो. पदाचा वापर करून दुसऱ्यावर खोट्या केसेस दाखल करून जनतेला वेठीस धरणे हे सरपंच या पदाला शोभत नाही. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी गावामध्ये बाउन्सर आणून तुम्ही गावाला काय संदेश देता? शेवटी कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. सरपंच हे पद आपल्याला जनतेने दिलेलं आहे, हे सुद्धा ध्यानात घ्यायला पाहिजे होतं. मी शेवटी नियतीला ते मान्य झालं नाही. ससाने काय घटना झाली तुमची इथं? आमची का परवा दिवशी JCB अचानक येऊन खड्डा केला. आम्ही म्हणलं कुठं खड्डा केला? त्या मूर्तीच्या लेकराच्या मूर्तीच्या याच्यावर केला खड्डा, मशाभूमीत. आणि तिथं खड्डा करून आम्ही म्हणलं करू नका खड्डा. ते ऐकलं नाही. मग त्यांनी वडलं नाही ताडलं नाही. त्यांनी आरोपला घालून आमच्या पोरांचे नावं टाकून अटक केले 2 मुलांना काल परवा दिवशी. खोटे गुन्हे दाखल केले. खोटे गुन्हे दाखल केले. तुमची इथून पुढे दिशा काय असेल? तुम्ही तर पुढे काय करणार आहे? आम्हाला तिला अटक केल्याशिवाय त्यांना आम्हाला जसं त्यांनी केलंय तसं त्यांना केलं पाहिजे. मग आमची एवढी इच्छा आहे. गरीबाला न्याय द्यायलाच पाहिजे का नाही? का गरीबाला पारच टाचानीच रगडायचं का? आज आमच्यापासूनच ती मोठी झाली ना. आम्हीच मोठी केलेलं आहे तिला. तुम्ही मतदान केलं म्हणा तिला? हा, मग आम्ही मतदान केलं आपली म्हणूनच केलं ना. आपली जर नसती तर आपण म्हणलं असं हाय बाया माणूस आपल्याला आधार देणारी म्हणून आम्ही पाय उचलला ना. मग या असं करायसाठी पाय उचलला का? शेंडी आमची तिथं जवळजवळ पहिले नाही का, पहिले हे मुलं बिलं मारायचे ना, तर आम्ही तिथं पुरायचो. होते आमची स्मशानभूमी जुनी. आणि ते तिथं आता जरा सुधारित पद्धत झाल्यामुळं 25-30 वर्षापासून काही मुलं एवढे काही म्हणजे मयत झाले नाही. त्याच्यामुळं आता तिथं नाही का सध्या आता ते हे आणि या लोकांनी काय केलं का तिथं येऊन ते JCB लावून खड्डे बिड्डे उकरायचं काम चालू केलं. त्यांना आमच्या बाया माणसं सांगायला गेल्या का बाई इथं असं काही करू नका. तर त्यांनी ते त्यांच्यावर नाही का तुम्ही असे इथं तुम्ही तसे असे जातीवाचक शिव्या गाळ्या करून त्यांना ते येडोवाकडं बोलून खोटे गुन्हे दाखल केले असं समजायचं. हा, खोटे गुन्हा दाखल केला. आणि या बाईने आतापर्यंत सरपंच झाल्यापासून जवळजवळ मराठा समाज असेल, बाकीचा समाज असेल, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात केसेस दाखल केल्यात. आणि आमच्या समाजाला सुद्धा तिने भेव दाखवून आमच्या लोकांना तिने मारू हाणू तुम्हाला सगळ्यांना नाही का, म्हणजे सरपंच पदाचा गैरवापर करते. आम्ही केस दाखल केलेली. काय केस दाखल केली? मातंग समाजामुळे तिने जातीवादी केस केली आम्ही. मग तिला अटक झालीच पाहिजे. नाही जर झाली तर DSP ऑफिस पाशी आम्ही आणून ठेवणार आहे. आमच्याजून हटणार नाही, मरूपर्यंत हटणार नाही. तुमचा सगळा समाज जाणार का? सगळा समाज जाणार आणि लांब लांबचे सगळं बोलणार आम्ही. महिला सरपंच आले. नाव काय महिला सरपंच? नाव काय? प्रयागा लोंढे. बर. तिला म्हटलं आम्ही नाही का आमच्या बारकाल्या मुलांचं मसन वाटाय उकरू नका मॅडम. ती म्हणली तू मला काय करायचं, तुम्ही किती केलं तरी घाणीतले किडे मला कचरा टाकायचे तिथं. तिला म्हटलं आम्ही टाकू खड्डे खांदू नका, आमच्या बारकाले पोर नदीला पाणी आल्यावर त्याच्यात पडते. ती म्हणले तुम्ही ना घाणीतले किडे घाणीतच राहणार, तुम्ही कधी सुधारणार नाही, तुमची जातच अशी. आणि जातीवादी बोलून आम्हाला शिव्या गाळ्या केल्या तिने. आम्ही म्हटली का पोलीस स्टेशनला मी फोन लावते आणि बोलून घेते. मग तुमच्याकडे बघते मी कसे तुम्ही पुढे चालतात. तुमची जातच अशी घाण आहे ना, कधी तुम्ही सुधारणार नाहीत.
अशी म्हटली आणि ती म्हणली मला लय माणसांचा होगोट आहे. आता आम्हाला काय करायचं, आमचं सरकारने पोलीस स्टेशनने आमच्यावर काळजी घ्यावा.